नमस्कार, RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी. आज दिनांक 3/1/2026 सकाळी तालुक्यातील खंडाळा येथील अमृतनगर येथे भयंकर भीषण आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना घडली. शेख इरफान शेख रहमान राहणार अमृतनगर खंडाळा हे लकडीचा व्यवसायामध्ये रोजमजुरी करतात. आज सकाळी आणि रोजमजुरी करतात. तसेच आज सकाळी त्यांना ते डिग्रस येथे मजुरी करता गेले असता आणि घरच्या महिला हे शेतामध्ये जंगली जनावरांपासून पिकाचं रक्षण व्हावं याकरिता शेतामध्ये राखणदारीचे काम करतात. म्हणजे स्वतःच्याच शेतामध्ये पिकाला वाचवण्यासाठी जंगली जनावर हा खंडाळा परिसर हा म्हणजेच जंगल परिसर असून रोही वगैरे निलगाय हे शेतामध्ये येऊन धुडघस घालून शेतकऱ्यांचे पीक नासधूस करतात, खातात. तर या लोकांची शेती खंडाळा परिसरात असून आजूबाजूला असलेल्या जंगल परिसरातील जनावर येऊन शेतामध्ये धुडघूस घालतात. त्यामुळे घरातील महिला हे रात्रीला तिथेच जतन करतात, शेतीच्या शेतपिकाचे रक्षण करतात. तर पुरुष मंडळी हे डिग्रस येथे मजुरीसाठी गेले होते. तर आज सकाळी म्हणजे रात्रीला तिथंच मुक्कामी होते. तर सकाळी त्यांना फोन आला की तुमच्या इथं आग लागली असता. आग घरामध्ये लाखो आग लागून त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. काहीच इथं उरलेले दिसत नाही. म्हणजे अक्षरशः घरातील साहित्याची राख रांगोळी झाल्याचे येथे दिसत आहे. 2-3 सुनांचा पसारा म्हणजे मुलांच्या कपडे वगैरे साहित्य, सोनं चांदी अशा प्रकारे बहुमूल्य वस्तू अलमारीमध्ये याच्यामध्ये होत्याच. पण घरामधील इतर पसारा जसे की खाण्यापिण्याचे भांडे वगैरे, सायकली, लहान लेकरांच्या सायकली, मोठ्या व्यक्तींच्या ते अलमाऱ्या, कपडे सर्व जळून घरातील राख रांगोळी झालेली आहे. 12 ते 15 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. घरातील सर्व साहित्याची म्हणजे एकदम राख रांगोळी झालेली आहे. आणि यांच्या कुटुंबावर आता ही दुःखद घटना घडलेली आहे. कुटुंबावर आता एक भयंकर संकट कोसळलेलं आहे. त्यामुळे सदर घटनेमध्ये आता पीडित यांचे काय मत आहे आपण जाणून घेऊया. आकरांगोळी झालेली आहे, घरामध्ये सर्व साहित्य जळून खाक झालेले आहे. त्या घरातील एक व्यक्ती समजा शेख असलम हे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण सदर घटनेबाबत माहिती घेऊ. शेख असलम भाई, ये घर में आग लगी कैसे, इसका कारण क्या है? मतलब कैसी लगी, कैसे क्या हो सकता है, शॉर्ट सर्किट या किसी ने लगाया है? आग लगने की वजह ये दिख रही है मेरे को। कैसा कुछ दिन पहले जो प्रकार हुआ था, मोर्चा निकाले थे, जितने लोगों ने मोर्चा निकाले थे, मोर्चा निकालने के बाद उन्होंने क्या बोले, जितने मोर्चे वाले थे मोर्चे वाले ने क्या बोले इसमें करके जो क्या है उनको गांव से बाहर हकल दो करके, किसी के विरोध में मोर्चा निकाले थे तो आपको गांव के बाहर निकालो बोले। हाँ, तो वो लोगों ने ये भी मांग करे थे कि वो हम घर वो तोड़ते, इनका हम गाँव के बाहर फेंकते। और फिर वो तारीख से उन्होंने घर तोड़े पहले, और घर तोड़ने के बाद आज देखी मैंने ये नुकसान। कितने बजे लगी आग? वो अपने को 7 बजे, सुबह 7 बजे लगी। कितने का नुकसान हुआ है? 14-15 लाख का नुकसान हुआ। 15 लाख का। इसमें क्या क्या था सामान? इसमें देखो जो दाइस पानी जो क्या है हमारा सोना चांदी सब कुछ था अपना इसमें। सब साहित्य था, घर का कपड़े लत्ते सब टोटल भांडे बर्तन, जो खाना पीने का जो वस्ता जवारिया सब कुछ था। 14 से 15 लाख रुपए का नुकसान हो गया। मतलब हर एक चीज में जो साधन रहते। अभी आपके पास रहने के लिए दूसरा घर वगैरह कहाँ है या यही था? घर नहीं, अपने पास में ये घर था, यही था। अब कैसा गुजारा होगा आगे का? वो सब क्या है, ऊपर वाले कुछ करेगा जो क्या है, तो ऊपर वाले के भरोसे ही है आप। तो अभी जो अपेक्षा क्या है प्रशासन से, न्याय की? जितने लोग मीडिया अपने जो न्यूज सुनेंगे उनसे सबसे विनती है कि अपने को जो भरपाई और घर रहने का ठिकाना मिलने को, यानी कि आप अपेक्षा करते कि आपको मदद की जाए लोगों की तरफ से, वहाँ करके तो ये रहने के लिए और घर की मदद की जाए। और जो भरपाई जो आम लोगों की तरफ से जो देखेंगे वो लोग आपको मदद करे, ऐसी अपेक्षा है। सबसे विनती अपनी ये है क्योंकि जो ये न्यूज चैनल देखेगा उनसे सबसे बड़ी मेरी ये मांग है, जो अपना 14-15 लाख का नुकसान हुआ रहने की जब वो नहीं ना आए। तो न्याय, यह जो आग लगी इसमें आप क्या चाहते हैं? आपको न्याय मिलने के लिए आप पुलिस स्टेशन गए, FIR किया? अभी FIR नोंद करे क्या कि आग लगवाई गई वगैरह? अभी जाऊंगा, अभी जा रहे हैं आप? अभी जाके FIR करेंगे, बाद में न्याय की अपेक्षा है।
सदर प्रकरणामध्ये विरोधी पक्षाने म्हणजे ज्यांच्या विरोधात अपोजिट जे लोक आहेत त्यांनीच आग लावल्याचे यांच्याकडून सांगण्यात येत असून आता सध्या ते पोलीस स्टेशनला जाणार असून न्यायाची मागणी करणार आहेत. येणाऱ्या वेळेमध्ये पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते याकडे आपले लक्ष राहील. RNN न्यूज मराठीसाठी मी चीफ एडिटर बाबा खान, RNN न्यूज मराठी, पुसद.